10 दिवस मी ह्या पार्सलची वाट बघितली होती. आत्तापर्यंत कारभाऱ्याने मला खूप गिफ्ट दिले, पण मी आज कारभाऱ्यांना गिफ्ट देणार होते. कारभारी नुकतेच कामावरून आलेले, थकून आलेले होते. 4 दिवस पाऊस पडलेला होता. चेहऱ्यावर त्यांच्या अजिबात हसू नव्हतं. वर्कलोड वाढलाय कामामुळे. म्हणलं की नाही, आज ते टेन्शनमध्ये, आत्ताच त्यांना गिफ्ट द्यायचं. मी चांगल्या मुवमेंटची वाट बघत होती, पण म्हटलं नाही, आत्ताच गिफ्ट द्यायचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर थोडंसं हसू येईल. त्यात थोडंसं त्यांना असं ना सतवलं, लपून ठेवलं वगैरे आणि नंतर त्यांना गिफ्ट दिलं. मला ना गिफ्ट द्यायला एवढे आवडतात ना, की देवा मला एवढं श्रीमंत बनव की मी सगळ्यांना अशी गिफ्ट देत बसू. मला जाम माझी एक्साइटमेंट तुम्ही बघताय का. आता काय गिफ्ट ते तुम्हाला दाखवते. मी 6 महिने झालं शोधत होती की मला कारभाऱ्यांना पर्स घ्यायची आहे. तर मी गुगलवर वगैरे सगळीकडे सर्च केलं की कोणती पर्सचा कलर दिल्यानंतर लकी असतं, त्याच्यावरती चार्म कोणता टाकायचा म्हणजे तो चांगला शुभ मानला जातो. तर हिरव्या कलरची पर्स आणि त्याच्यावरती घोड्याचा चार्म असला ना, म्हणजे प्रगतीचं प्रतीक आहे, ते दिलेलं चांगलं असतं. एवढं सगळं शोधता मला 6 महिने दिलं. म्हणजे कुठे हिरवा कलर अवेलेबल नसायचा, कुठे चार्म अवेलेबल नव्हता. तर एका ठिकाणी मला ते सगळेच गोष्ट भेटली आणि 10 दिवसानंतर पार्सल आलं. आणि कारभाऱ्यांचं तुम्ही बघत दिसतच असेल की ती किती खुश झालेले. म्हणत होते सॉफ्ट आहे, चांगलं मटेरियल आहे आणि त्याच्यावरती ते सुनील नाव, हे तर मला मेन पाहिजे होतं. त्याच्यावरती मला त्यांचं नाव टाकून पाहिजे होतं. ते पण असं ना लेदरमध्येच आलेलं आहे. म्हणजे मला वाटलेलं की पत्र्याचं येईल, पण नाही, लेदरमध्ये आलेलं आहे. त्याच्यासोबत पेन आहे आणि ना कीचेन पण आहे. एवढं सगळं एकाच मध्ये होतं आणि मला तर जाम आवडलेलं. आणि जुनी पर्स आता बदलायची होती. जुन्या पर्समध्ये बघा मी कॉलेज करत होते तेव्हाचा फोटो, दक्ष 4 दिवसाचा होता ना, त्याचा आधार कार्डसाठी काढलेला तो फोटो. माझे तर 3-4 फोटो त्यांच्या वॉलेटमध्ये होते आणि स्वतःचाच एक जुना फोटो होता आणि सोबत भाच्यांचे फोटोसुद्धा असं होते. म्हणजे नशीब लागतं मामाच्या पर्समध्ये भाच्यांचा फोटो असायला. म्हणजे तुम्ही किती प्रेम असेल ते समजू शकता. बहिणीचा सुद्धा लग्नाच्या अगोदरचा फोटो होता, नंदुबाईचा. आणि परत सगळ्यात मेन मातोश्रींचा, आईंचा सुद्धा फोटो होता. म्हणजे माझा कारभारी असे आहेत ना, वरून नारळासारखे आतमधून एवढे नरम ना, वाटतंय काय हा माणूस एवढा इमोशनल असेल. स्वतःच जुने फोटो बघून इमोशनल झाले होते आणि मला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून मी समाधानी झालेली होते. म्हणजे नवीन पर्स पण भेटली आणि त्याच्यासोबत बोलतात ना, जुन्या आठवणी पण ताज्या झाल्या. आणि त्यांनी हिरव्या कलरचं टी-शर्टसुद्धा घातलेला. मला म्हणतात ते आता पर्स दिली, ह्याच्यामध्ये ठेवायला हरिपत्ती पण दे. मी म्हटलं ते तर देणारच होती, कारण का पर्स वॉलेट देताना कधीच मोकळी द्यायची नसते. मी म्हटलं मी दिलेले पैसे कधीच खर्च करायचे नाही. देवाच्या समोरून हळदी कुंकू लावून घेतले आणि बोलतात हे आता कायम जपून ठेवणार पैसे. आणि मला सांगतच नव्हते की कसे आहेत म्हणून. आणि त्यातला एक पेन आपल्या बारक्या सासूला भेटला बरं का. तुम्हाला कसं वाटलं माझं गिफ्ट?